आजचा स्पेशल नाश्ता माझ्यासोबत कोणच नाही. सो हाय, आभाळ पूर्ण भरलाय. मामा भिजायला गेलाय आणि आई आता बोंबलतीये. आता मी पण जाईन थोड्या वेळाने. सो फायनली पाणी लागलंय. हाय विघ्नेश. समर कॅम्पला जायचं होतं माझं उद्या समर कॅम्प. असं उंच बनवतात ना पूर्ण आणि त्याच्यामध्ये ह्या गाड्यांच्या कमी आहे. व्हिडिओ काढतीये. ती साईडची कडा आहे ना. हॅलो, नमस्कार मंडळी. मी आकांक्षा चव्हाण आणि मी आली आहे आज गावाला. आणि सकाळ सकाळी एवढा पक्ष्यांचा आवाज येतोय, एवढं भारी वाटतंय. खूप सुंदर मॉर्निंग आहे. एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. आता बघूया. फणस आणायला सांगितलं माझ्या मामाला, तो आणतोय का. मला फणस खायची खूप इच्छा होती. अजून करवंदा काय एवढ्या पिकले नाही आहे, तरी पण अजून आम्ही गेलो नाही आहे करवंदांना. घराच्या आजूबाजूला तरी अजून पिकले नाही आहे. बघते मी, अजून फिरेन थोडंफार आणि तुम्हाला आता अपडेटच मिळणारच आहेत. आमच्या इकडे काय बोलतात, झुणका भाकरी केंद्र टाक. आजचा स्पेशल नाश्ता हे मी मिस करते खूप जास्त. गावावर आल्यावर चुलीवरचे घावणे आणि दूध बेस्ट कॉम्बिनेशन. चहा ॲक्च्युली मी पीत नाही, त्याच्यामुळे दुधाबरोबर खाते आहे. आंबा पिकलाय तर आईने मला तो बोला कापून खा. सो उन्हाळा पिंपल्स आले तरी चालतील, पण 1-2 महिना आंब्याचा सीझन आहे. आंबे खाऊन घ्या, नंतर पूर्ण वर्षभर असंच राहावं लागेल. सो लेट्स फन. आमच्या गावचा रानमेवा. सो हाय, वेलकम बॅक. आता मी चालली आहे. आमची घरं तिथे आहेत, मागे बघू शकता, तिकडे आहे. आणि इथे अजून 4 घरं आहेत. तर त्यांना जरा आवाज देऊन येते, कसे आहेत वगैरे विचारपूस करते. काय नको. नॅचरल भाजी पालक. तुला आंबा नुकोला मी नेऊ ना. फणस द्या. तुझ्या आजीने आंब्याचे आधी घेतले होते का तू. फणस द्या. मला एक देते का. मला एक कधी दिलं नाही ग बाय. नाही काय बोलते. नाही बोलते काहीतरी इथं. आईने मला हा एवढासा फणस दिला. बघू शकता, पिकायला झालाय हा. एवढासा असला तरी 2-3 दिवसात पिकेल म्हणून असं आई म्हटली. बघू, एक तर मुंबईला घेऊन यायचं म्हणजे लेट्स सी. इथे असेपर्यंत पिकेल तर ठीक आहे, नाहीतर मग मला काय खायला मिळणार नाही आहे. आंबट आंबट आहे. आंबट आहे ना. हाय, मी करवंदांसाठी एवढं 10 मिनटं चढून आली आहे डोंगरावरती. इथे करवंद आहेत माझ्या मागे. बघूया ते गोड आहेत का, तुम्हाला सांगते. वेट. गोड आहेत. चल, कावंद पटापट काढते. ढगा आलेत, पावसाची दाट शक्यता आहे. सो पटापट काढून घेते आणि निघते घरासाठी. चला. चाललास तू?
इकडे तर बघ, इकडे तर बघ. बाय. सो हाय, माझे भाऊ आलेत गावातून आणि आम्ही आता आंबे काढतोय. माझा मामा आहे. आमचा आंबा यावेळेस 1-2च फांदे आलेत आंब्याच्या. काढतोय सर फाटावरचा मसाला बनवतोय. सो हाय, आभाळ पूर्ण भरलंय, आंब्यांची वाट लागणार आहे. आणि आता आमच्याकडे आहे ना बोरवेल असतं ना, तर त्याच्यासाठी पाणी लागलं आहे. मग माझ्या बाबांनी आहे ना लोकांना बोलवलं, मग ते ड्रिल करतात. त्याचा आवाज एवढा आहे ना, खूप जास्त. झोपलेली, उठायला झालं त्यातून. मग मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन पाणी लागल्यावर. आता दाखवून काय फायदा नाही आहे, ते ड्रिलच करत चालले आहेत नुसते. पाऊस दाखवते, आभाळ पूर्ण भरलं आहे. हाय, हॅलो. पाऊस पडायला सुरुवात झाली आणि एवढा जोरात आभाळ कडकडला होता, पण तुम्हा लोकांना ऐकू नाही येणार आहे, कारण की त्यांनी ते बोरवेल लावलं आहे ना, त्याचा आवाज एवढा मोठा आहे ना की ते ऐकू नाही येत. मी पाऊस दाखवते तुम्हाला. सी, आई माझा मामा भिजतोय पावसामध्ये. हसतो काय? सी सी, काही शपथ. मामा भिजायला गेलाय आणि आई आता बोंबलती आहे. आता मी पण जाईन थोड्या वेळाने. पावसामध्ये भिजायला जात होती, पण आई ओरडली आहे मला. एवढा जोराचा पाऊस पडतोय आणि आभाळ पण गडगडतोय. सो हाय, बारिश का मौसम है तो मैगी तो बनता है. सो मी मॅगी बनवते आहे. अजून पाऊस थांबला आहे थोडा वेळ, पण अजून पण गरज आहे, त्याच्यामुळे अजून बहुतेक पडेल. सो लेट्स गो, मॅगी बनाते हैं. सो माझी मॅगी रेडी झालेली आहे. मॅगी अँड दिस व्ह्यू. माझी मॅगी नेहमी मस्त असते, तोड नाही माझ्या मॅगीला. नेक्स्ट बाबांनी जे बोरवेलसाठी मागवलं होतं तिथे पाणी लागलं आहे. आता आपण जाऊन बघूया. पाऊस पडलाय म्हणून मामाची युनिक टेक्निक, काजू भाजतोय घमेल्यामध्ये. वा, तोंडा उडतील. मामा काजू फोडतोय. अर्ध्याहून जास्त तर करपवलंय. काजू काजू करपलेले करतो, थोडेफार चांगले आहेत. मस्त. जे मार्केटमध्ये मिळतात ना, त्याच्यापेक्षा आपण जे भाजतो आणि करतो ना, एक नंबर असतं. बेस्ट बेस्ट. सो फायनली पाणी लागलंय, बघू शकतो. आई वडे करते. बाय बाय. सो हॅलो सगळ्यांना बाय बाय बोलून आता मी निघाली आहे आपल्या डेली रुटीनकडे. सो चला.
वाईट वाटतं, अजून थोडं राहायला पाहिजे होतं पण ऑप्शन नाही आहे. सो हाय, एक इथे ना महिपतगड करून आहे, तुम्ही माझ्या मागे दिसत असेल तर इथे महिपतगड करून आहे. तर खूप फार कमी लोकांना माहिती आहे की इथे गड आहे करून. याचा एक रस्ता आहे तो खेडवरून जातो आणि एक आमच्या गावातून ह्या साईडने जातो. तर इथले पब्लिक म्हणजे तुम्हाला गाईड करू शकतात जर कोणाला इच्छा असेल यायची तर, किंवा खेडवरून पण आहे रस्ता. फार कमी लोकांना माहिती आहे, अजून आम्ही पण एक्सप्लोअर नाही केला आहे. आमचे जे मामा वगैरे मावशी वगैरे आहेत ते लोक जाऊन आलेत. आम्हाला जायची इच्छा आहे पण आम्ही तिघी पण म्हणजे माझी बहीण आणि माझी फ्रेंड आम्ही तिघी एकत्र येतच नाही आहे सध्या. जेव्हा मी आता बघू एकत्र सुट्टी मिळेल तेव्हा येऊ आणि आम्हाला नक्कीच हा एक्सप्लोअर करायचा आहे. सो लेट्स सी. ॲक्च्युली हा गड आहे ना तो देखरेखीसाठी ठेवला होता. चला आपल्या प्रवासाला सुरुवात